तीन मिनिटांची सोबत या कथेचे लेखक अनामिक आहेत. निवेदन विवेकानंद बेनाडे यांचं. 3 मिनिटांची सोबत. मी एक डिलिव्हरी बॉय आहे. संध्याकाळची शिफ्ट माझी रोजची. त्या दिवशी रात्री सुमारे 9च्या सुमारास शेवटची ऑर्डर घेतली. रेस्टॉरंटमधून पाकिट घेताना लक्षात आलं, छोटीशी ऑर्डर, साधी खिचडी, दही आणि 2 केळी. पत्ता शहराच्या जुन्या भागातला, जुनाट इमारत, 3रा मजला. दरवाजाची बेल वाजवली. दरवाजा उघडला एका वृद्ध माऊलीने. पांढरे केस, थरथरणारे हात, जाड काचा असलेला चष्मा. चेहऱ्यावर थकवा होता, पण आवाजात मायेची गोडी. बाळा, हात ठेव ना. मी जेवण टेबलावर ठेवलं. निघणार होतो तेवढ्यात ती म्हणाली, 2 मिनिटं बसशील का? एकटं खायला बरं वाटत नाही. घड्याळ पाहिलं. शिफ्ट संपली होती. थकलो होतो, पण कळलं नाही का मी बसलो. घरात शांतता. भिंतीवर जुनं घड्याळ टिकटिक करत होतं. एका कोपऱ्यात देवाचं छोटं चित्र आणि समोरच्या भिंतीवर आठवणींचे फोटो. तिने खिचडीची प्लेट उघडली. हळूहळू खायला सुरुवात केली. 2 घासानंतर माझ्याकडे बघून हसत होती. ती म्हणाली, बाळा, मी रोजचं बाहेरचं मागवत नाही. आज फक्त माणसांचा आवाज ऐकावा म्हणून. मी शांत होतो. तिने फोटो दाखवला. हे माझे नवरे रेल्वेत होते. 5 वर्षापूर्वी गेले. आणि हा माझा मुलगा कॅनडात असतो. खूप छान आहे. दर महिन्याला पैसे पाठवतो. क्षणभर थांबली. डोळ्यात पाणी घातलं. फक्त वेळ पाठवत नाही. घड्याळाची टिकटिक अचानक मोठी वाटू लागली. ती म्हणाली, ही माझी मुलगी बेंगळुरूमध्ये तिच्या जगात खुश आहे. असायलाच हवी. मुलं उडली नाही तर वाढवण्यात अर्थ काय? आवाज तुटत होता, पण चेहऱ्यावर तक्रार नव्हती, फक्त रिकामेपणा. तिने विचारलं, तुझी आई आहे का? हो. दररोज फोन करतोस? मी गप्प. खरं तर मीही दिवसेंदिवस फोन करत नसे. काम, थकवा, उद्या करू म्हणत पुढे ढकलत राहायचो. तिने माझं मौन ओळखलं. हळूच म्हणाली, आई बाप पैसे मोजत नाहीत बाळा, ते आवाज मोजतात. मनात काहीतरी तुटलं. जेवण संपलं. तिने पाणी पिलं. पर्समधून 500 रुपये काढून माझ्याकडे दिले. ही टीप नाही, त्या अर्ध्या तासाची किंमत आहे जेव्हा तू मला एकटं खाऊ दिलं नाहीस. मी नकार दिला. नको आई, मी घेऊ शकणार नाही. ती हसली. घे. आज तू जेवण नाही दिलास, सोबत दिलीस. मी पैसे घेतले, पण खिशात ठेवले नाहीत. हातातच घट्ट धरून ठेवले. निघताना ती म्हणाली, आणि हो, आज घरी जाऊन आईला नक्की फोन कर हा. त्या रात्री मी बाईक सुरू केली नाही. सर्वात आधी आईला फोन केला. तिथून आवाज आला, बाळा, अचानक फोन लावलास? सगळं ठीक आहे ना? त्या ऐकताच गळा दाटून आला. मी म्हणालो, हो आई, फक्त तुझा आवाज ऐकायचा होता. क्षणभर शांतता पसरली. मग आईचा प्रश्न, जेवलास का? आणि मी रस्त्यात उभा राहून रडलो. त्या दिवसानंतर मी रोज आईला फोन करायला लागलो. आणि डिलिव्हरी ती फक्त ऑर्डर राहिली नाही. काही घरांना औषध लागतं, काहींना एकटेपणातून सुटका, काहींना प्रतीक्षेचा शेवट, आणि काहींना फक्त आवाज. आता दार उघडलं की मी घाई करत नाही. चेहरा बघतो, आवाज ऐकतो आणि कधी विचारतो, बाकी सगळं ठीक आहे ना? बहुतेक जण हो म्हणतात, काही हसतात आणि काही चेहरे सांगतात. आज दिवसभर कोणाशी बोललेच नाहीत.
2 महिन्यांनी पुन्हा त्याच पत्त्याची ऑर्डर आली. मी धावत गेलो. दार उघडलं, पण ती नव्हती. शेजारच्या काकूंनी शांतपणे सांगितलं, आई गेल्या आठवड्यात गेली. मी काही क्षण तसाच उभा, हात रिकामे, पण मनात काहीतरी कोसळलं. त्या काकूने एक लिफाफा दिला. तुझ्यासाठी ठेवून गेल्यात. कापऱ्या हाताने उघडलं. आत 500 रुपये आणि एक चिठ्ठी. बाळा, हे वाचत असतील तर मी गेले आहे. त्या दिवशी माझ्यासोबत बसलास, धन्यवाद. तू मला अन्न नाही दिलंस, सन्मान दिलास. आणि हो, आईला फोन करत राहा, तुझी आई. आजही ते 500 रुपये माझ्या बॅगेच्या आतल्या खिशात आहेत. मी ते खर्च केले नाहीत, कारण ते रात्री मला कळालं, प्रत्येक दारामध्ये ग्राहक नसतो. कधी आई असते, कधी प्रतीक्षा, कधी शेवटची भेट. आपण सगळे भुकेले आहोत. कुणाला अन्नाची भूक, कुणाला औषधाची, आणि कुणाला 2 क्षणाच्या सोबतीची. माणसाला नेहमी पैशाची डिलिव्हरी लागत नाही. कधी कधी उपस्थितीची डिलिव्हरी पुरेशी असते. 3 मिनिटाची सोबत. ही कथा सादर केली विवेकानंद बेनाडे यांची. माझा फोन नंबर 81 49 71 80 77. कथा आवडली असेल तर इतरांना पाठवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.